त्याला घरून उचलून आणले आम्ही. रात्री त्याचं काय ते जागरण झालं म्हणा, ते काय विषय नाही. त्याला झोप यायली आता सध्या, त्याच्यामुळे बघू शकता. तर मी जस्ट आले मला यांनी माझ्या हातात थम्सअप दिली म्हणून. आणि हो ते काय जास्त ते समजा दिले मला माहित, पिऊन पिऊन बघ सगळ्याजणी. त्याला काय माझ्यासोबत प्रँक करतात. मला पाहतो नाही, खुर्ची गेली कामातून. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी आलोय कामावरती, आणि कारण की ना दोघं जण काम करायला, मी पण काम करतो आणि ते माझ्याकडे बघायचं. हे बघा काय आहे, त्याला घरून उचलून आणले आम्ही. रात्री त्याचं काय ते जागरण झालं म्हणा, ते काय विषय नाही. त्याला झोप यायली आता सध्या, त्याच्यामुळे हा जागरण गोंधळ काय होतं त्याचं मला नाही माहित. पण त्याला आम्ही आणले उचलून करून. ते काय काम हो का नाही हो, पण नुसतं उचलून आणले. असे कोण तिकडे काम करायला तर वेस्टपैकी, आणि हे वेस्ट बसले तर. आणि हे बघा नाश्ता पाणी वेस्टपैकी, पॅटीस बी आणले होते. आता हे बघा बेस्ट काम चालू आहे. आणि मला थोडीशी एवढे ठोकळे भरायचे, भरू लागणार ते 3च आहेत, जास्त नाही तर त्याच्यामुळे जर हे करायचं. आणि 3 ठोकळे झाले की बघू आता काय करायचं पुढं. तर एक तर गावाला जायचे मला, गावाला जायचे. हां जायचं मला नाही, जायचंय. थोडं झालं का बेस्टपैकी जाऊ घरी, कपडे गिपडे चेंज करून जाऊ गावाला. चला कुठं बाय बाय फी काय नाही, आपल्याला डिपो टाकायचं आहे. त्याला नाही, त्याला बाय मानल्यावर कसं होईन. असे भाऊ हो इकडे बघा काय क्लिअरिटी आलंय फोटो. तिथं टाका तिथं. चला मित्रांनो, एकदा अर्ध्या गोणीचा बेस्टपैकी माल बिल काढून घेऊ, एवढं भरून घेऊ. आणि बेस्टपैकी भरून घेतलं टेन्शन राहत नाही. म्हणजे कसं किती दिवस झालं ठोकून ठेवलेत ना, कमीत कमी 4 दिवस झालं ठोकून ठेवलेत. आणि त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम यायला, माणसत नाहीत म्हणून तर काय करावं. काल तर मी स्वतः हाताने माल काढून घेतलाय त्याच्यामुळं. तर बघू शकता मित्रांनो, जस्ट आता इथे वानेर आहे ना, इथे बसू बसू खावलायला त्याच्या हातच पुरण गेला म्हणा. इथं शेंडी उडलाले खाली. मी काय केलं माझ्या इथे शेंडी तोडून इथं ठेवले, आणि काय अर्धे तिकडे टाकले. ते विचार खाली आहे बघा. इथे काय येतात, एक जण इथं बसलेले आणि बाकीचे 2 जण येते. ते याचं पोट भरलं वाटतं. आणि जस्ट आता मी काढून दिलं, ते वानेर तिकडे गेले. बघा हे इथे काय करू माहिती का, हे जे कपाला हे उचलून तिथे नेऊन ठेवू, म्हणजे खाते नाही तर राहते. यो 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 पाला खा आता दादा. हे बघा हे काय माणसं आहेत राव, आवरण लवकर फटाफट राव. मला गावाला जायचं म्हणून चालले बघ. काय ते आता खाणार नाही तर लईच कुडी येते. चलो भंगरी लोको. तर बघू शकता मित्रांनो, आमचा माल पण झालाय आणि अर्धा बी संपलाय. असे गोटोपले भरून दिले ते बघा. आणि मी मध्ये टाकले म्हणून तर थोडेफार झाले, तुम्हाला दाखवतो आता. कारण की मी विसरूनच गेलो होतो की आमच्या इथे काम चालू आहे म्हणून. हे बघा हे अर्धा झालाय, कारण की यांची फळी बाहेर निघाली म्हणून याला सपोर्टिंग मारली म्हणून आता मी. आणि हे थोडंसं झालंय. हे बघा हे अर्धा झालाय आणि अर्धा बाकी. अर्धा म्हणजे 2-3 टप्प्याच बाकी, इथपर्यंतच भरायचं ह्या लेवल. तिथे जरसं भरायचं. इथं हे तुम्हाला खून दिसली हे बघा, ही हां ह्या खुणा बरोबर भरायचं खालून वरी. आणि हे इथं डायरेक्ट इथं खून मारली. हे बघा ही जे का ही खून मारली, याच्याबरोबर हे मारायचं. त्याचा बेस्ट बघा एकदा एवढं भरून घेऊ. असं हालय कसं गरम. असं बघा एवढं मोठं टोपलं भरले, एवढं मोठं टोपलं भरले. आणि कसं गरम होणार असं पाण्यात निघायला अंगातून. जितकं पेलं त्याच्या दुपटीनंतर पाणी बाहेर, अंगाच्या बाहेरच. आणि येणं काय केलं माहिती, येणं एवढा मुरुम टाकला बेस्ट. सॉरी माती ही बाहेरची,
आणि आता काय करू माहिती आहे बेस्ट एवढं भरून घेऊ आणि हो मोकळं कामाशा बरं आहे का तो गार पाचलं नाही बरं का 30 गार 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 पाचलं नाही 30 तुला म्हणलं बॅलेन्स टाकतो 20 रुपये दे एक्स्ट्रा किती 20 रुपये देईन 320 मग येऊ दे काय चेहरा बिचारचा ठेपा भेटला पाहिजे नाही इतक्या उन्हाचा काय तू दोन टेपले आहेत भरून तर बघू शकता मित्रांनो आमचे कॉलम वगैरे सगळं भरून झालंय आणि आता असे ढोले ठोपले बघा मी पण जस्ट आता हातपाय धुते जस्ट बरं का जस्ट 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 सोपं आहे काय जस्ट तिन्ही कॉलम झालेत बेस्टपैकी आणि एकदम बेस्टपैकी आता हे बाकीचे उद्याच्याला ठोकले का नंतर पुन्हा भरायचे तर काय करू माहिती का आता चला एकदा घरी जाऊ आणि हे करू चल तर बघू शकता मित्रांनो आता जस्ट आम्ही घरी पोहोचलो आणि बेस्टपैकी आता कपडे गिपडे चेंज करू आणि जाऊ मामाच्या गावाला चला मामाच्या गावाला कारण की आता थोडंसं ऊन कमी झाले म्हणून निघाल बरं का नाही तर मी तर 6 वाजता निघणार होतो असं ऊन लागायला बेकार गरमची गरम गरमची गरम त्याच्यामुळे काय करू एकदा बेस्टपैकी कपडे गिपडे चेंज करून निघू डायरेक्ट आता पॅन्ट बी चला मित्रांनो बेस्टपैकी शर्ट वगैरे सर्व झाले नवीन चला आपल्याला जायचं आता गाडी घेऊन आणि आबळ पण आले बाहेर ही गाडी घेऊन जायचं आपल्याला बेस्टपैकी आणि हे बघा पुष्ट असं आबाळ झाले सगळं काळं झरीत कायच करावं ही गाडी घेऊन जायची गाडी थोडंसं आपण तेल टाकू कारण की ना कुठे जर बंद पडीत लापडा होऊन 1 लिटर 2 लिटर तेल आमच्या इथे स्टॉकच असते एमर्जन्सी आमची गाडी कधी इकडं तिकडं पडते थोडंफार टाकून देऊ थोडंसं हो चल हा घे इकडे तुम्हाला काय तुम्ही कोण नाली काढायला तुम्ही कोण काढायला अर्ध ठेवून अर्ध थोडंफार एमर्जन्सीला हे ठेवायचं मध्ये चला मित्रांनो बेस्टपैकी आता आई पण सोबत जाऊ ना सगळं वातावरण आणि आम्हाला बघू शकता मित्रांनो पाऊस आला आहे बघा सगळा मग ह्या काय तिकडून असं पांढरं दिसायला हे बघ तिकडून असा पाऊस दिसायला बेकार असा पांढरा शिपी दिसायला सगळीकडे असं पाऊस झालाय बघ इकडं तर जास्त रोड भिजलाय आणि आई माझ्यासोबत होती आईला दिले बस बघू शकता मित्रांनो आता पाऊस उघडलाय आपण जाऊ जरा आवाज आहेच वर इकडून आलेलं जाऊ म्हणजे एवढं काय फास्ट बघ आता जी स्पीड आहे त्या स्पीडमध्ये जाऊ कारण की खूप टाईम आहे आपल्याला जायला चलो बघू शकता मित्रांनो इकडं काय आता काय नाही एक मी वाटा नाही बरं का अर्ध्या वाटापर्यंत आमच्या तिथपर्यंतच होतं पाठीपर्यंत तर इकडं परत काहीच नाही सगळीकडे परत ऊन पडलंय सुरत दादा बी दिसला हातीची टाका पाठीमध्ये गेला जातं पाठीमागं बी काय नाही इकडं समोर बी काही सगळीकडे ऊन पडले तर बघू शकता मित्रांनो जस्ट आता गाडी लागली आणि नेमकंच खाली उतरलो आणि आणखी पाऊस चालू जेव्हा आता इथे जवळ आले आम्हाला पाऊस लागला आणि असं काळं काळं झाले सगळं वादळ इकडच्या साईडला बी ठेवा इकडच्या साईडला काय इकडच्या साईडला सगळं जस्ट आणखी बी पाऊस चालू ना आता मी भिजलेलं आहे बरं का पुरेला पुरा म्हणजे एवढं नाही 10%
सगळेजण वरून बघायचे. चला आपण बी जाऊ वरी. हे काय चालू तुमचं? राम राम. पाय काय धुवायचे त्याला? बघू शकता तर जस्ट आले मला यांनी माझ्या हातात थम्सअप दिली म्हणून. आणि हो ते काय जास्त ते समजा दिली मला माहित पिऊन बघ सगळ्याजणी. ते काय माझ्यासोबत प्रँक करतात. मला पाहतो नाही खुर्ची गेली कामातून. हे सरक पाच सरक चमट सिंधू खुर्ची. आता यायला काय माहित बी आता ये ना पाणी थोडं कमी तर भरावं का नाही बरं. दुकान आणली फुल भरली कसं मिळ लागल बरं. माझ्यासोबत आणि प्रँक मी त्याच्यासोबत प्रँक करणार होतो पण काय आता टिल्ली लहान मी टिल्ली घरी पोहोचलो. इतका पाऊस वाढाय बापरे. हो सगळं इथपर्यंत पाणी आलं. इथपर्यंत पायापर्यंत आले सगळा पाऊस. असा पाऊस आहे ना त्याच्यामुळं. तिचं काय हो इथं काय लाईटच नाही आता. नाही इकडे इकडे आहे इकडे इकडे आता जस्ट आता इथं तर काय लाईट नाही म्हणा. आता लाईट कधी येते काय माझ्या फोनमध्ये मी घरूनच चार्जिंग करून आलो. तसं काय नाही 93-95% काहीतरी आहे 95%. तर मला तर काय आजची रात्री जाते तिथे काय लाईटच जात असं ते नाहीच. त्याच्यामुळे काय करू माहिती का आज आतमध्ये गेलं तर काय व्हिडिओ तर बनवता येत नाही. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बघू शकता मित्रांनो गोकुळ महाराजाचं कसं पिलो खेळायला. नाही नाही तपिलं काय नाही तपिलं नुसतं वतून ठुले तपिलं नाही. ए पिल्ले हॅलो ए बर्रा ए बर्रा पिल्लू. बघू शकता मित्रांनो सगळेजण असे बसले बेस्ट पैकी. कसं आहे ग सध्या कसं आहे ग. मावशी मामा आई आजी आणि पोरी. आणि हे कोण मेवना. हे बी मेवणी सगळ्या मेवण्याच आहेत. हा ही एक मेवणी. ते बघू शकता मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत 9:30 दाखवा. 9:30 वाजले तर आणखी लाईट आली नाही बरं का. दुपारपासून लाईट गेलेली. बघा घरात कोणी कोणकडे बसले कोणी कोणकडे बसले. इथे एक मच्छरदाणी. इकडच्या घरात 1-2 मच्छरदाण्या. सगळे लेकरं झोपलेत आणि लाईट याच्यातच कूलर लावून ठेवले. बनायचं बटन बी टाकून ठेवलं. बाय हसायची काय. दोघं जण मच्छरदाणीमध्ये जाऊन बसलेत. खटके बिटके लाईट आली मच्छरदाणी याच्या बाहेर याचं काय काम नाही. खटके बिटके सगळे टाकून ठेवले. आम्ही दोघं जण बसलो तिथं हवाला. सगळं असं शर्ट बिर्ट सगळं काढून बसलो. आणि जे लाईट आहे का इथं जनरेटर लावले बरं का त्याच्यामुळे ते जरशी लाईट आली. तिथं आज लग्न होतं ना त्याच्यामुळं आता सगळे बोर रिसून सांग पडले. काय एक दिवस नाही आलं तर अवघड झाले.